Hello friends, our next point in this topic is rotational motion. In first part we studied about the circular motion. Circular motion मध्ये वस्तू ही along the circumference of the circle फिरत होती. आता आपल्याला स्टडी करायचं आहे रोटेशनल मोशन ज्याच्यामध्ये वस्तू ही स्वतःभोवती फिरणार आहे. म्हणजे थोडक्यात यातली जी बहुतेक बरेचसे पार्टिकल्स असतील ते सगळे पार्टिकल्स सर्क्युलर मोशनमध्येच असणार आहेत, पण या सगळ्या पूर्ण वस्तूचा जर विचार केला तर ही वस्तू स्वतःभोवती फिरत असणार आहे आणि तोच रोटेशनल मोशन याचं आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. रोटेशनल मोशन बघत असताना यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक टर्म बघायचा आहे. तो टर्म आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, ज्याला शॉर्टमध्ये m.I असं म्हटलं जातं. हा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, मग याचं मॅथमॅटिकली तो मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट कसा करायचा आणि ॲक्च्युली मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे थोडक्यात समजा एखादा ऑब्जेक्ट आहे विच इज रोटेटिंग अलॉंग द ॲक्सिस. कन्सिडर दिस पार्टिकल इज मेड अप ऑफ, this object is made up of number of particles m1 m2 up to mn. The m1 is rotating, the m1 is moving with the distance r1, m2 is moving with the distance r2 up to mn. The distance from the axis of rotation will be r1 r2 up to rn. Then the moment of inertia of the object is the summation of all of the mass and the distance, square of the distance from the axis of rotation, means summation of m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square up to mn rn square, means moment of inertia of this object is given by m1 r1 square plus m2 r2 square plus up to mn rn square. Means moment of inertia is the summation of all of the product of mass and the distance, square of the distance from the axis of rotation, means mi ri square, which is I is equal to 1 to n. This gives the moment of inertia of the object which is rotating about an axis. This is the mathematical expression for the moment of inertia. In actual, what is moment of inertia? Moment of inertia याचं नक्की फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे, तर साधारण आपल्याला माहीत असेल की एखाद्या ऑब्जेक्टला ट्रान्सलेशनल मोशनसाठी म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला पुश करण्यासाठी त्याला जागेवरून हलवण्यासाठी आपल्याला फोर्सची आवश्यकता असते. मीन्स ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मोशनसाठी कारणीभूत फोर्स आहे. एक्झॅक्ट तसंच एखाद्या वस्तूला रोटेशनल मोशनमध्ये आणण्यासाठी कशाची आवश्यकता असते, तर टॉर्कची आवश्यकता असते. टॉर्क प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन हे आपण 11वीमध्ये बघितलेलं आहे. टॉर्क दिल्याशिवाय कोणतीही वस्तू रोटेशनल मोशनमध्ये येत नाही. तर जी गोष्ट फोर्स ही ट्रान्सलेशनल मोशनमध्ये काम करते तेच रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला कशाची आवश्यकता असते, टॉर्कची आवश्यकता असते. एक्झॅक्ट ट्रान्सलेशनल मोशनमध्ये एखाद्या ऑब्जेक्टचा मास जो रोल करतो तोच रोल रोटेशनल मोशनमध्ये त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया रोल करत असतो. म्हणजे फॉर्म्युलांमध्ये फॉर्म्युलासुद्धा सगळे ॲनालॉगस. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की मोमेंट ऑफ इनर्शिया इज ॲनालॉगस टू द मास. मोमेंट ऑफ इनर्शिया इन दी रोटेशनल मोशन इज ॲनालॉगस टू द मास इन द ट्रान्सलेशनल मोशन. मासचा जो इफेक्ट ट्रान्सलेशनल मोशनमध्ये होतो म्हणजे सरळ रेषेतल्या मोशनमध्ये, तोच इफेक्ट इथं मोमेंट ऑफ इनर्शियाचा रोटेशनल मोशनमध्ये होतो. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास हे ॲनालॉगस कसे आहेत याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल म्हणून आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट हे कॅल्क्युलेट करू. मग आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट विच इज मेड अप ऑफ n number of particles. Each particle has a distance from the axis of rotation r1, r2, r3 up to rn. Now रोटेशनल कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ह्या प्रत्येक पॉईंट ऑब्जेक्टची
कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करावी लागेल आणि त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे ह्या ऑब्जेक्टची रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळेल. मग आता या केसमध्ये प्रत्येक पार्टिकल हा R1 इतक्या रेडियसनं फिरतोय, हा R2 इतक्या रेडियसनं सर्क्युलर मोशनमध्ये आहे ॲक्च्युली. त्यामुळे हा टोटल ऑब्जेक्ट काय आहे, रोटेशनल मोशनमध्ये आहे. मग आता टोटल कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यांची कायनेटिक एनर्जी, मग प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून वेगळं वेगळं असल्यामुळं प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी ही वेगळी असेल. देन कन्सिडर V1 इज द व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल M1, V2 will be the linear velocity of the particle M2 up to Vn be the velocity, linear velocity of the particle Mn. मग ह्या सगळ्यांची आपल्याला कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजेच आपण ज्याला रोटेशनल एनर्जी म्हणणार आहोत, that will be the kinetic energy of particle first, means we can write it as half m v1 square plus second particleची कायनेटिक एनर्जी हाफ m2 v2 square plus up to last up to असं nth पार्टिकल mn vn square. बट वी नो दॅट आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी याचं रिलेशन माहीत आहे. प्रत्येक पार्टिकल हा वेगवेगळ्या लिनियर व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असला तरी रोटेशनल मोशनमध्ये हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं फिरत असेल तर प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी ही काय असणार आहे, सेम असणार आहे, पण प्रत्येकाची लिनियर व्हेलॉसिटी वेगळी वेगळी असणार आहे. मग आपल्याला रिलेशन माहिती आहे V इज इक्वल टू R ओमेगा. या पद्धतीनं V1 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, मग V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, कारण ओमेगा सेम आहे. V2 इज इक्वल टू काय असेल मग R2 ओमेगा अप टू मग Vn इज इक्वल टू काय असणार आहे Rn ओमेगा. या किमती ह्या इक्वेशनमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ज्याला आपण असं म्हणू, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला हाफ m1 आणि R1 ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हाफ m2 R2 ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर अँड सो ऑन अप टू nth पार्टिकल Mn Vn मीन्स Rn ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला असे लिहिता येईल हाफ m1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ m2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अप टू nth पार्टिकल हाफ Mn Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. यातनं आपल्याला हाफ आणि ओमेगा स्क्वेअर दोन गोष्टी कॉमन मिळतील. म्हणजेच आपल्याला असे लिहिता येईल हाफ इंटू ब्रॅकेट m1 R1 स्क्वेअर प्लस m2 R2 स्क्वेअर अप टू Mn Rn स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला कॉमन ओमेगा स्क्वेअर मिळेल. बट अकॉर्डिंग टू डेफिनेशन m1 R1 स्क्वेअर प्लस m2 R2 स्क्वेअर प्लस m3 R3 स्क्वेअर अप टू Mn Rn स्क्वेअर म्हणजे आपल्याला माहीत आहे. बट हेच इक्वेशन आपल्याला कायनेटिक रोटेशनल एनर्जी इज इक्वल टू हाफ ब्रॅकेटमध्ये आपण असं लिहू शकतो समेशन ऑफ I इज इक्वल टू n टू n mi ri स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला माहीत आहे समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n mi ri स्क्वेअर इज इक्वल टू वी नो दॅट इट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच मग आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेशनल बॉडी इज इक्वल टू आपल्याला असं लिहिता येईल हाफ I ओमेगा स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला of the rotational kinetic energy of the object which is rotating about an axis, about its an own axis. मग आता हा फॉर्म्युला बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ I ओमेगा स्क्वेअर. थोडंसं कंपॅरिझन करू. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ I ओमेगा स्क्वेअर आणि आपला रेग्युलर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे हाफ m v स्क्वेअर.
या दोघांची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल, बाय कम्पॅरिझन आपल्याला लक्षात येईल रोटेशनलमध्ये ओमेगा हा काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. ट्रान्सलेशनलमध्ये व्ही काय आहे, फॉर्म्युले दोन्ही ॲनालॉगस आहेत. म्हणजे या केसमध्ये आय आणि एम हे दोन्ही काय दिसतील आपल्याला, ॲनालॉगस दिसतील. यावरून आपल्या लक्षात येतं की ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मासचा जो रोल आहे तोच रोल रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा आहे. आणि मॅथमॅटिकली हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो मॅथमॅटिकली मोमेंट ऑफ इनर्शिया इज द समेशन ऑफ product of all the masses and the axis of square of the axis of this rotation from the square of distance from the axis of rotation हे आपल्याला मिळेल. आपला पुढचा पॉईंट आहे रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय बघा. याच्या आधी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया, एखादा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला बघितला. यामध्ये जर n नंबर ऑफ पॉईंट्स असतील तर त्या प्रत्येक पॉईंटचा मास मल्टिप्लाइड बाय त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनच्या अंतराचा स्क्वेअर आणि या सगळ्या पॉईंट्सची अशा पद्धतीने काय असेल, बेरीज. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n mi ri स्क्वेअर असा आपण फॉर्म्युला बघितला होता. आता याचा इफेक्ट कुठं होतो बघा. याचा इफेक्ट समेशन ऑफ एम केला तर सगळ्या पॉईंट मास ऑफचा ऑब्जेक्टची बेरीज येणार. म्हणजे काय येणार, ह्या टोटल बॉडीचा मास येईल. पण R1 जर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून पार्टिकल्स जास्त लांब अंतरावर असतील तर R1 वाढत जाणार. म्हणजेच R हा फॅक्टर काय होत जाणार, वाढत जाणार. आणि जर ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ असतील पार्टिकल्स सगळे तर आरची किंमत काय होणार, कमी होणार. त्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार. म्हणजे थोडक्यात उदाहरण बघू. हाच ऑब्जेक्ट समजा जर असा आपण आडवा घेतला, हा असा आडवा आहे, हाच ऑब्जेक्ट आहे, असा आडवा घेतला समजा, आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन एका साईडला असा असेल, एका साईडने फिरत असेल तर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जास्त पार्टिकल्स जे आहेत ते जास्त अंतरावर आहेत, लांब आहेत. या केसमध्ये असणारा जो आर असेल तो आर काय असणार आहे, मोठा मिळणार. आणि या ॲक्सिस ऑफ रोटेशनपेक्षा सेम ऑब्जेक्टचा या ॲक्सिस ऑफ रोटेशनवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला जास्त मिळेल. Therefore, axis of rotation depends upon, therefore moment of inertia depends upon the mass distribution of the object from the axis of rotation. Means particles of the mass are situated around or very near to the axis of rotation, then moment of inertia will be less. And if the particles are distributed very far from the axis of rotation, then the moment of inertia will be large. मग आता याच्यामध्ये कन्सेप्ट आपल्याला नेक्स्ट बघायची, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, इफ वी कन्सिडर अ पॉईंट ऑब्जेक्ट, कन्सिडर दिस इज अ पॉईंट ऑब्जेक्ट विच कॅन रिप्रेझेंट होल मास ऑफ द बॉडी, ज्याला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची कन्सेप्ट पण म्हणतो किंवा सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट म्हणतो. अकॉर्डिंग टू सेंटर ऑफ मास कन्सेप्ट, होल बॉडी कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ पॉईंट ऑब्जेक्ट. आणि याचं जे काही अंतर असेल, म्हणजे थोडक्यात ह्या ॲक्सिसच्या भोवती ह्या होल बॉडीचा फिरणारा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तेवढाच मोमेंट ऑफ इनर्शिया या पॉईंट ऑब्जेक्टचा असेल. म्हणजे हा बॉडीच्या ऐवजी आपण हा जर पॉईंट ऑब्जेक्ट रिप्लेस केला तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ह्या होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शियाज काय मिळतील, सेम मिळतील. अशा कंडिशनमध्ये हे जे काही डिस्टन्स मिळेल या डिस्टन्सला इट इज डिनोटेड बाय के. This distance is called as radius of gyration. म्हणजे थोडक्यात रेडियस ऑफ गायरेशन हे एक असं अंतर आहे जिथं होल बॉडी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ पॉईंट ऑब्जेक्ट अँड इट हॅज द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज दॅट ऑफ दॅट बॉडी फ्रॉम द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन इज डिनोटेड बाय के. के या चिन्हानं हा दाखवला जातो. मग मोमेंट ऑफ इनर्शियासाठीचा फॉर्म्युला आपण असं लिहू शकतो, सेम एम म्हणजे टोटल पॉईंट ऑब्जेक्ट जरी असला तरी हा पूर्ण बॉडीचा मास काय करणार आहे, तो रिप्रेझेंट करणार आहे. अँड के स्क्वेअर मीन्स वी गेट अनदर फॉर्म्युला, मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, वेअर के इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट.
रेडियस ऑफ गायरेशन इज अन डिस्टन्स, त्यामुळं रेडियस ऑफ गायरेशनचं SI युनिट हे मीटर असेल. रेडियस ऑफ गायरेशनसाठीचा मग फॉर्म्युला आपल्याला मग असं मिळेल k² इज इक्वल टू I/m, म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन k इज इक्वल टू एखाद्या ऑब्जेक्टचा आपल्याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत असेल तर k इज इक्वल टू √I/m या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय मिळेल, रेडियस ऑफ गायरेशन काढता येईल.